कोलेकरला बॅटिंगसाठी आमंत्रित केले विजू 11 या टीमला। या मॅचमध्ये आपल्याला भरपूर सारे मोठे खेळाडू पाहायला मिळतील। अनंत वाघ उर्फ मॅगी, त्यानंतर मनीष कोलेकर, संकेत मोरे, रोहित आचार्य आणि दुसऱ्या बाजूला राजू आपल्याला पाहायला मिळेल, सूर्यकांत आपल्याला पाहायला मिळतील। अपकमिंग टुर्नामेंट्स आपण पाहतोय। येणाऱ्या 8, 9, 10 तारखेला कापरी सिद्धी चषकाचं आयोजन मनीष कोलेकरच्या माध्यमातून केलं गेलं। तरी सर्व इच्छुक संघांनी त्या संधीचा लाभ घ्यावा। 10 संघ ग्रामीणचे असतील, 10 संघ उल्हासनगर हाफचे असतील आणि 10 संघ अंबरनाथ हाफचे असतील। तरी सर्व संघांनी त्वरित तिथे प्रवेश फी आपली नोंदवा। अप्रतिम स्पर्धा अपकमिंग टुर्नामेंट्स 8, 9, 10 तारखेला मनीष कोलेकरच्या माध्यमातून ती स्पर्धा आयोजित केली गेली आहे। इच्छुक संघांनी त्या संधीचा लाभ घ्यावा। या मॅच मध्ये आपल्याला भरपूर सारे चांगले खेळाडू पाहायला मिळतील। दोन्ही बाजूला दोन्ही संघ तेवढेच ताकदीचे आहेत। एका बाजूला जय बोले मॅगी 11 संघ, तर दुसऱ्या बाजूला विजू 11 हा संघ। प्रमोदजी पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतो जय बोले मॅगी 11 हा संघ, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल विजू 11 हा संघ। चला मॅगी 11 आपण लगेचच फिल्डिंग सजून घ्यायचे, जास्त वेळ घेऊ नका। अतिशय मोठ्या खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळेल जय बोले मॅगी 11। अनंत वाघ उर्फ मॅगी असतील, मनीष कोलेकर उर्फ पांड्या असतील, तदनंतर संकेत असतील, रवी असतील, रोहित असतील, अमीर असतील, त्यानंतर राहुल असतील, पुष्कर असतील, असे भरपूर सारे खेळाडू या संघामध्ये आहेत। तर दुसऱ्या बाजूला आपल्याला संघ पाहायला मिळेल विजू 11, त्याच्यामध्ये सूर्यकांत असतील, तदनंतर राजू असतील, आशिष भोईर असतील, नानू असतील, पॅडे असतील, हे सर्वच खेळाडू आहेत। मात्र यांच्यामध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळेल। चला मॅगी 11 लगेचच आपण फिल्डिंग सजून घ्यायची आहे। बघा कोणत्याही खेळाडूने जर सबस्टिट्यूट फिल्डर घेतला तर तो फक्त विकेटच्या मागे तुम्ही ठेवू शकता। या आयोजकांच्या सूचना आमच्यापर्यंत येत आहेत।
गोलंदाज सज्ज झाला. पहिल्या ओव्हरमध्ये पुष्करला आपण पाहतोय. स्ट्रायकरवरती सूर्यकांत असतील. पहिलाच बॉल लेटकट करण्याचा प्रयत्न. बॅटची काढा घेतली. विकेटच्या मागे चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक धावाली एकेरीनं अकाउंट ओपन केला मैदानाच्या आतमध्ये. आता नानू ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. पुष्करच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. एक नवीन मोहरा वापरलाय मैदानाच्या आतमध्ये. अनंत वाघ उर्फ मॅगी आणि काय चेंडू पडल्यानंतर वळण प्राप्त केला. अप्रतिम चेंडू. चांगली गोलंदाजी होती. यावेळी सुडवला बॉल. बिग हिट केलाय. स्लॉट मध्ये होता. त्याला पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. ओव्हरफिश होता. यावेळेस ओळखला आधीच नानूना आणि या बॉलवरती तडाखा दिलाय. पुष्करवरती हल्ला चढवलाय. दापलकावरती टोटल 6 ने पुढे जाईल. पुन्हा एकदा उडवलाय. झेलची संधी. बॉल हवेमध्ये आणि इथे झेल टिपलाय. परतावं लागेल नानूला. बघा नानूच्या बाळमधनं षटकाराला लगेचच त्याला शांत केलं पुष्करनं. बॉल हवेमध्ये ट्रॅव्हल करत होता. बॉलनं उंची जास्त गाठली, लांबी कमी आणि तिथे झेल टिपला. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय पॅडी. यावेळेस जबरदस्त हिट. अप्रतिम फटका. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पॅडीनं उडवला हा बॉल. दमदार हिट. षटकार. पायावरती हा बॉल डिलिव्हर्ड केला पुष्करनं आणि त्या बॉलला अतिशय चांगल्या पद्धतीनं फटका सजवला पॅडीना. आणखीन एक तडाखा. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार हिट. षटकार. काय फलंदाजी केली आहे पॅडीना. पवेलियन मधनं सेट होऊन आलाय. बॅक टू बॅक 2 षटकार त्याने टोकलेत. एका षटकाचा खेळ संपलाय. धापलकावरती टोटल 19. दुसरं षटक मार्गस्थावरती आहे. संकेत मोरेला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकरवरती सूर्यकांत. यावेळेस चांगला फटका. पॉइंटच्या दिशेनं फटका सजवलाय. डीप मध्ये फिल्डर त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल जाईल सीमा रेषे बाहेर. चौकार. चांगला फटका सजवला. ज्या दिशेनं चेंडू डिलिव्हर्ड केला त्या दिशेनं फटका सजवलाय सूर्यकांतनं. चांगली बॅटिंग होतीये मैदानाच्या आतमध्ये. अजून एक चांगला फटका. त्या दिशेनं फटका सजवला. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरे धावेचा प्रयत्न सुरू झालाय आणि इथे 2 धावा कंप्लीट. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. दापलकावरती टोटल 25. यावेळी चांगला बॉल. अप्रतिम चेंडू. डॉट बॉल आला.
आणखीन एक चांगला बॉल, अप्रतिम चेंडू. बघा बाहेरून कुणी आवाज देऊ नका. ऑफिशियल पंच आहेत, त्यांच्याकडनं अचूक डिसिजन आपल्यापर्यंत नक्की येईल. कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही आहे याची काळजी तिथे घेतली जाते. आणखीन एक डॉट बॉल. काय गोलंदाजी केली आहे संकेत मोरेनं. जरी पहिल्या बॉलवरती चौकार आला तरी कमबॅक करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे आणि ती ताकद त्यानं मैदानाच्या आतमध्ये सिद्ध केली आहे. सलग 3 डॉट बॉल त्यानं फेकलेत. ह्यावेळेस बॉडीवरती हा चेंडू डिलिव्हर केला. एकच धाव आली. या बॉलवरती दुसरी धावेचा प्रयत्न नाही आहे, फक्त सिंगलनं स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आहे सूर्यकांतनं. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. धापलकावरती टोटल 26. तिसरं षटक मार्गस्थावरती आमिर आला. आमिरचा हा चेंडू उडवलाय आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. ओव्हरपिच होता, लॉक केला सूर्यकांतनं. मागील ओव्हरमध्ये संकेत मोरेनं सूर्यकांत यांना पूर्णपणे शांत ठेवलं आणि या ओव्हरमध्ये आमिरवरती पहिल्याच बॉलवरती ते हावी झालेत. मागील ओव्हरमध्ये सुद्धा अशाच पद्धतीची कामगिरी त्यांची राहिली. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर पूर्णपणे ते शांत राहिले आणि या ओव्हरमध्ये सुद्धा चौकार आला. इथनं कशी गोलंदाजी होईल. बघा सबस्टिट्यूट फिल्डर आपण फक्त विकेटच्या मागे उभा करू शकता. फर्स्ट स्लिपला बाउंड्रीवरती तुम्ही तो फिल्डर सेट करू शकत नाही आहेत. आयोजकांचा डिसिजन आहे. यावेळेस अकुटप्प्याचा बॉल, पंचांचा इशारा आला. वाईड बॉल, अतिरिक्त हाईट या बॉलनं प्राप्त केली आहे. अतिरिक्त धाव खात्यामध्ये ऍड होईल. धापलकावरती टोटल 31. आणि यावेळेस पंचांचा इशारा, नो बॉल. येणारा चेंडू फ्री हिट असेल. अजून एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये ऍड झाली आहे. चांगला बॉल, फ्रीटचा बॉल होता, बॅटवरती आला नाहीये. मोठा फटका खेळण्याची संधी होती सूर्यकांत यांच्याकडे. डॉट बॉल आला. यावेळेस उडवला बॉल, बिग हिट केलाय. चांगला फटका, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार षटकार. धापलकावरती टोटल 38 धावा.
यावेळेस पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, बॉल हवे, झेलची संधी, इथे झेल टिपलाय, फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का, सूर्यकांत बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला, बाबू. सूर्यकांत बाद झाले. त्यानंतर बाबू मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला दिसेल. पुन्हा एकदा बॅटची काढा घेतली, विकेटच्या मागे बॉल ट्रॅव्हल करतोय अतिशय वेगानं, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, दमदारी चौकार. चौकारानं धावफलक पुढे जाईल. 42-42 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग केली आहे आतापर्यंत विजू 11 या टीमनं. चांगली धावसंख्या उभारली आहे. जय बोले मॅगी 11 या टीम समोर. ह्यावेळेस चांगला बॉल, अप्रतिम चेंडू. 3 षटकांचा खेळ संपलाय धावफलकावरती. टोटल 42-42. यावेळेस चांगला फटका, विकेट, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, दमदारी चौकार. काय फलंदाजी होती. बऱ्याच कालावधीनंतर स्ट्राईक एंडवरती आलाय बॅट्समन पॅडी आणि चौकार ठोकलाय. काय फटका सजवलाय. 3 चेंडूंवरती 16 धावा त्यानं बनवल्यात. अप्रतिम बॅटिंग करतोय. सेट झाला मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे पॅडी. चांगली बॅटिंग त्यानं केली आहे. बऱ्याच कालावधीनंतर तो स्ट्रायकंडवरती आला आहे आणि इथनं या ओव्हरमध्ये त्याला जास्तीत जास्त स्ट्रायकंडवरती असणं गरजेचं आहे. यावेळेस चांगला बॉल, विकेटवरनं हा चेंडू ट्रॅव्हल करतोय. डॉट बॉल आलाय. कमबॅक केलं रवीनं. रवी सुद्धा एक चांगला गोलंदाज. यावेळेस उडवलाय, फोर्स केलाय या बॉलला. डीप मध्ये फिल्डर त्यांनी टिपलाय. हा झेल संपलाय पॅडीचा खेळ. राहुल सिन्हा त्या ठिकाणी होते आणि चांगला झेल त्यांनी या मॅच मध्ये टिपलाय. पॅडीला परतावं लागेल. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये राजूला आपण पाहतोय.
यावेळेस चांगला फटका स्क्वेअर कट केला आहे. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न सुरू केला आहे आणि आता तिसरी धावेचा प्रयत्न सुरू केला आणि इथे तिसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होईल बाद. राजूने इथे विकेट सॅक्रिफाईस केली आहे. बाबूला स्ट्राईक हवी आहे आणि ती स्ट्राईक त्यानं घेतली आहे मैदानाच्या आतमध्ये दापलकावरती. टोटल आपल्याला पाहायला मिळेल 48-48. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला डल्लू. चांगला फटका बॅटची कडा घेतली. विकेटच्या मागे अतिशय वेगाने अमोल येत आहेत. काय फिल्डिंग झाली आहे. पुन्हा एकदा दुसरी धावेचा प्रयत्न सुरू केला आणि इथे फलंदाज होईल बाद. अजून एक विकेट मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका अप्रतिम स्ट्रोक. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदारी चौकार शेवट घोड केला यावेळेस बाबूना. एका सत्राचा खेळ संपलाय. धापलकावरती टोटल 53 आणि जिंकण्यासाठी तब्बल 54 धावेची गरज.
बघा विजू इलेव्हनच्या गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. सबसे कातिल कुमार पाटील यांच्याकडनं जर विकेट हॅट्रिक घेतली तर तब्बल 2000चं पारितोषिक असेल. कोणत्याही गोलंदाजानं जर विकेट हॅट्रिक कॅरी केली तर कुमार पाटील यांच्याकडनं 2000 विजू इलेव्हनसाठी. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. अनंत वाघ उर्फ मॅगे आणि नॉनस्ट्राक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल संकेत मोरे. गोलंदाजी मार्कवरती बाबू सज्ज झाला कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं. मॅच अतिशय चांगली आपल्याला पाहायला मिळेल. 54 धावेचा पाठलाग करायचा आहे आणि ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चला यापुढील मॅच असेल जय भोले अंबरनाथ गाव वर्सेस हार्दिक पॅकर्स. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. पहिलाच बॉल समोरच्या दिशेनं उडवलाय जरूर जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदारी चौकार. अनंत वाघ उर्फ मॅगीच्या बाडमधनं हा तडाखा. चौकारानं आगाज केलाय. चौकारानं अकॉर्ड ओपन केलाय मैदानाच्या आतमध्ये. यावेळी दिशा खराब आहे. पंचांचा इशाराला वाईड बॉल. अतिरिक्त धाव खात्यामध्ये ऍड. धापलकावरती टोटल 5. चला हार्दिक पॅकर्स आणि जय बोले अंबरनाथ गाव आपण टॉससाठी लगेच या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस प्रत्येकी मॅचचा केला जाईल. यावेळी चांगला बॉल. अप्रतिम चेंडू. डॉट बॉल. ह्या वेळेस आणखीन एक चांगला बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न सुरू झालाय. कीपर कडनं मिस्टेक झाली आहे. 22च्या माध्यमातून एक धाव आली आहे. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 6 या आकड्यावरती स्ट्रायकरवरती संकेतला आपण पाहतोय. रबर बॉल क्रिकेटमध्ये अतिशय इन्फॉर्म मध्ये असलेला फलंदाज आपण पाहतोय संकेत मोरे. चांगला बॉल. अप्रतिम चेंडू. बॉल पडल्यानंतर राईज झाला अतिशय वेगानं. विकेट किपर कडे ट्रॅव्हल होतोय. डॉट बॉल. काय गोलंदाजी होती मैदानाच्या आतमध्ये. समोर संघ कोणताही असू द्या मात्र मी गोलंदाजी चांगली करणार आहे हे दाखवला बाबूनं. काय गोलंदाजी केली आहे. आणखीन एक डॉट बॉल आणि 3 बॉल 3 विकेट जर कॅरी केले तर कुमार पाटील यांच्याकडनं 2000चं इनाम आहे. बॉल उडवला हवेत. मिस टाइम स्ट्रोक. डीप मध्ये फिल्डर भरपूर दूरवरती राहिलेत. 2 धावा इथे एकवटल्या जात आहेत आणि एका षटकाचा खेळ संपला. धापलकावरती टोटल फक्त आणि फक्त 8.
दुसरं षटक मार्गस्थावरती सोनू आलाय गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल उडवलाय, बिग हिट जरूर केलाय, बॉल ट्रॅव्हल करतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, दमदार हिट, चौकार. पहिल्याच बॉल वरती चौकारानं सुरुवात केली आहे. धापलकावरती टोटल आपण पाहतोय 12 ऑन बोर्ड विदाउट लॉस. 12 धावा धापलकावरती. यावेळी चांगला बॉल, अप्रतिम चेंडू, एक धावाली या बॉल वरती. दुसरी धावेचा प्रयत्न सुरू केलाय आणि इथे जर बॉल हातामध्ये पकडला असता तर विकेट धोक्यामध्ये आली असती संकेत मोरेची. धावफलक 2 ने पुढे जाईल 14 या आकड्यावरती. यावेळी चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, ओव्हर पिच होता मात्र बॅट वरती आला नाहीये. अनंत वाघला पूर्णपणे शांत ठेवलंय. डॉट बॉल आलाय. चला हार्दिक पॅकर्स आपण टॉस साठी या. आणखीन एक डॉट बॉल. काय गोलंदाजी होतीये. पहिल्या ओव्हर मध्ये सुद्धा पहिल्या बॉल वरती चौकार आल्यानंतर अशाच पद्धतीने गोलंदाजी झाली आणि या ओव्हर मध्ये सुद्धा सेम आपल्याला पाहायला मिळतोय. चला हार्दिक पॅकर्स आपण टॉस साठी या. जय बोले अंबरनाथ गावचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. यावेळी सुडवला बॉल, बिग हिट केलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, दमदार हिट, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. मागीला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाहीयेत. मोठा फलंदाज आहे आणि इथे लगेचच जसा प्रेशर क्रिएट झाला मॅच मध्ये आणि तो प्रेशर रिलीज करत असताना षटकार ठोकलाय. चांगला बॉल, अप्रतिम चेंडू, 2 षटकांचा खेळ संपलाय. धापलकावरती टोटल 20, येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धावेची गरज. वैभव मडवी यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच जय बोले अंबरनाथ गाव वर्सेस हार्दिक पॅकर्स या 2 टीम्स मध्ये टॉस केला जाईल. या मैदानावरती सातत्यानं सराव करत असतात जय बोले अंबरनाथ गाव आणि नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील होम ग्राउंड वरती कशा पद्धतीने खेळ राहील जय बोले अंबरनाथचा हे आपल्याला पाहायला मिळेल. आणि टॉस जिंकलाय हार्दिक पॅकर्सनं आणि बॅटिंगचा डिसिजन त्यांनी स्वीकारलाय. गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जय बोले अंबरनाथ गाव 11ला. तिसरं षटक मार्गस्थावरती, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झाला. राजूचा वापर केलाय. बघा 3 चेंडू 3 बॉल वरती तर 3 विकेट प्राप्त केले तर कुमार पाटील यांच्याकडनं 2000चे इनाम आहे.
आणि कुमार पाटील यांचं शुभ आगमन. सबसे कातील कुमार पाटील या आपण व्यासपीठामध्ये आपले सहर्ष सहर्ष स्वागत. चला सामना सुरू करायचा आहे. पंच 12 चेंडू 34 धावेची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती राजू आला, फिरकीचा जादूगार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगला बॉल, अप्रतिम चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं वळण प्राप्त करतोय. लेग ब्रेकचा वापर केला गोलंदाज राजूनं. मी आधीच म्हटलं फिरकीचा जादूगार आहे हा गोलंदाज. आणि पहिल्याच बॉलवरती चेंडू गरकन फिरवलाय, डॉट बॉल आलाय. आणखीन एक डॉट बॉल. काय गोलंदाजी होतीये. बॉल पुन्हा एकदा फिरवलाय, फिरकीचा जादूगार मला असंच म्हटलं जात नाहीये. आणि त्याचं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पेश केलंय राजूनं. काय गोलंदाजी केली आहे. चेंडूला गर गर फिरवलं जाते मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस उडवला बॉल, बिग हिट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, दमदार हिट, षटकार. हाफ ट्रॅकर यावेळेस चेंडू फेकला गोलंदाज राजूनं, त्याच्यावरती प्रहार केला संकेतनं. आता जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 28 धावेची गरज. 9 चेंडू 28 धावेची गरज आहे. इथनं राजूला कमबॅक करावं लागेल. संकेत चांगल्या फॉर्म मध्ये. यावेळी चांगला बॉल, एक धाव तर इथे एकवटली जातीये. दुसरी धावेचा प्रयत्न सुरू केलाय. बॉल, तिसरी धावेचा प्रयत्न नाहीये. आता 8 बॉल मध्ये 26 धावा बनवायच्या आहेत. आणि पावसाचं आगमन नशीब सुद्धा विजू 11च्या बाजूने आपण पाहतोय. नशिबाची साथ आहे विजू 11 सोबत. आणि आता 8 मध्ये बनवायचे आहेत तब्बल 26. चांगला बॉल, अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतो. डीप मधनं फिल्डर येत आहेत बाबू. आणि इथे दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावफलक पुढे सरकतोय. 30 या आकड्यावरती. येणारे 7 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावेची गरज आहे. सामना अतिशय रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ बलाढ्य आहेत आणि दोन्ही संघाला इथनं सामना जिंकायचा आहे. दोन्ही बाजूने संघर्ष सुरू आहे. मात्र संघर्ष करत असताना इथनं कोणता संघ जिंकेल हे मात्र 7 बॉल ठरवतील. 7 बॉल 24 धावेची गरज. राजूनं आतापर्यंत या ओव्हरमध्ये चांगली कामगिरी केली आहे. शेवटचा बॉल जर चांगला फेकला तर मॅच अतिशय चांगली पाहायला मिळेल. चांगला बॉल, अप्रतिम चेंडू, मोठा फटका नाही आहे. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न सुरू झाला आणि इथे फलंदाज होईल बाद. मॅगी बॅक टू पवेलियन. बिग विकेट डाऊन. मोठा मासा जाळ्यामध्ये अडकलाय. सहा चेंडू जिंकण्यासाठी 23 धावेची गरज. 6 बॉल 23. सहा चेंडू जिंकण्यासाठी 24 धावेची गरज.
सॉरी 23 धावेची गरज. स्ट्रायकर वरती मनीष कोलेकर आहेत. 4 षटकारांची गरज आहे आणि त्या 4 षटकार मारण्याची क्षमता आहे मनीष कोलेकर कडे. मात्र सामना कसा पाहायला मिळेल याच संघाविरुद्ध कार्मेलच्या क्रीडांगणावरती 8 बॉल 28 ची गरज असताना मनीष कोलेकरनं तो सामना फिनिश केला होता आणि आता 6 बॉल 23 ची गरज आहे. मात्र हा सामना फिनिश करेल का हा मोठा प्रश्न चिन्ह आहे. गोलंदाजी मार्कवरती सुमित आलाय. स्ट्रायकर वरती मनीष कोलेकर. 6 बॉल 23 धावेची गरज. चला पंच सामना सुरू करा. जास्त वेळ घेऊ नका. विजू विलेवन स्ट्रिक वॉर्निंग आहे तुमच्यासाठी. यावेळी सोडवला अप्रतिम फटका बॅकवर्ड पॉइंटला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार हिट. षटकार. अप्रतिम स्ट्रोक पहिल्याच बॉल वरती लगावला मनीष कोलेकरनं. आता 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावेची गरज. 5 बॉल 17चं समीकरण आलं. मी आधीच म्हटलं 8 बॉल 28 धावा कार्मेलच्या क्रीडांगणावरती 8 बॉल 28 हव्या होत्या आणि त्या 8 बॉल 28 मनीष कोलेकरने या संघाविरुद्ध बनवल्या होत्या आणि आता पुन्हा एकदा गरज 5 चेंडू आणि 17 धावेची. चांगला बॉल वेगानं डिलिव्हर केलाय. डॉट बॉल आलाय. 4 बॉल 17 ची गरज आहे. सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. अलंद कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतो. 1 धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न सुरू केलाय. इथे फेकी खराब आहे. गरज नव्हती इथे. आणि इथे 4 धावा एकवटल्यात. खराब फेकी. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावेची गरज. बघा खराब फेकी केली सुमितनं. या मॅच मध्ये जास्त थोडासा एक्साइट झाला आणि खराब फेकी केली. आता 3 बॉल 13 धावेची गरज आहे. चांगला बॉल. आता 2 बॉल मध्ये कंपल्सरी 13 धावेची गरज. दोन बॉल कंपल्सरी 13 धावेची गरज. आणखीन एक चांगला बॉल. अप्रतिम चेंडू. आता सामना जिंकता येणार नाहीये. जय बोले मॅगी 11 ला. आता 1 मध्ये 13 बनवायचे आहेत. सामना आता इथनं भरपूर कठीण झालाय. एखादा नो बॉल सामन्यामध्ये रंगत निर्माण करेल.
आणि इथे सामना जिंकलाय विजू 11 या टीमला परास्त केलाय. जय बोले मॅगी 11 या टीमला हार्ड लक. जय बोले मॅगी 11. आणि यापुढील मॅच साठी बेस्ट ऑफ लक विजू 11. आणि जल्लोष तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बघू शकाल. अतिशय उत्साहामध्ये हा संघ दिसतोय, कारण अंबरनाथ मधील सर्वात ताकदीचा जो संघ होता त्या संघाला या संघाने परास्त